चालतोस ना तेव्हा तुझ्या पायाला टोचतात काटे दगड, म्हणून त्याची तुला वेदना होत नसेल पण त्याची वेदना आम्हाला आमच्या हृदयामध्ये होते. का? कारण तुझे चरण आम्ही आमच्या हृदयामध्ये धारण केलेले आहेत. बघा, शीलक्रीडांकरै सीदती दिनः कलियतां मनः कांत गच्छति. हे भगवंता प्रगट हो असं गोपिका देवाला बोलायला लागल्या. आणि बोलता बोलता इतका दुःखाचा अतिरेक झाला की शब्द बाहेर येईना. शेवटी फक्त मुखेड ही एक पुण्यनगरी आहे. इथे वीरभद्रेश्वर आहे, इथे महादेवाचं मंदिर आहे आणि भारतात दुसरीकडे कुठं नसेल असं श्रावणबाळाचंही इथं मंदिर आहे. अशा या पुण्यनगरीमध्ये अनेक उत्सव सामाजिक सांस्कृतिक हे होत असतात. या सर्व सामाजिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये मुखेडमधील चौधरी कुटुंबीय हे नेहमीच अग्रेसर राहिलेलं आहे. मग ते बालाजी मंदिराची पालखी असेल, गणेशोत्सव असेल किंवा असे भागवत कथा असेल, या पूर्ण कार्यक्रमामध्ये नेहमीच अन्नदानामध्ये सुद्धा मुखेड येथील चौधरी कुटुंबीय नेहमीच अग्रेसर राहिलेलं आहे. हे 7 दिवस या आर्यवैश्य मंगल कार्यालयामध्ये भक्तिरसाचा पूर आलेला होता आणि परमपूज्य अन्नदा दिदींच्या मधुर स्वरातून सर्वांनी हे भागवत कथा अगदी प्रेमाने आणि लक्ष देऊन ऐकलेली आहे. त्यामुळे मुखेडमधील सर्वच भाविक भक्तांना नक्कीच एक पुण्याचा आनंद आणि अनुभूती. माझ्या वडिलांना खूप वर्षापासून भागवत करण्याची इच्छा होती, पण तो योग्य वेळ येतच नव्हती. एकदा करोनामध्ये ते खूप आजारी पडले. कमीत कमी 15-16 दिवस आयुर्वेद होते. पण त्यांचा जीव हे भागवत राहिला होता. त्यांना भागवत करण्याची खूपच इच्छा होती. मला तर एकदा पहाटे 4 वाजता फोन लावले, अनु मला भागवत केल्याशिवाय मला जायचं तर मी हे भागवत करूनच जायला असं म्हणू लागले. मग त्यांनी मला सांगितलं हे भागवत मी करणारच. माझ्या भावानी कोणी भावांनी तसंच माझ्या बहिणीने पण खूप खूप त्यांना साथ दिली. एवढं भागवत एवढं छान वाटतं. चला ओके. नमस्कार, मी डॉक्टर रचिता अशोक कोरवार, एक मुखेड नगरीतील रहिवासी. आज इथे आमच्या पावन अशा मुखेड नगरीमध्ये जी संतांची आणि मंदिरांची नगरी आहे. पंडित भगवताचार्य परमपूज्य अनुराधा दिदी यांचं भागवत कथा संपन्न झालेलं आहे. माझे वडील मी परमभाग्य समजतो की पंडित चौधरी व प्रेमाला चौधरी यांच्या पोटी माझा जन्म झाला व त्यांनी पूर्ण भाविक आणि श्रद्धापूर्ण कार्यक्रम झाला. अतिशय उत्तम प्रकारे संपन्न झाला. त्यात लोकांची जी गर्दी होती, जी त्यांचा प्रतिसाद होता, तो अतिशय सुंदर प्रकारे लोकांनी प्रतिसाद दिला आहे. त्याचसोबत अनुराधा जे काय सांगितलं त्यांच्या मधुर आवाजाने, त्यामुळे 3 घंटे कसे गेले ते सुद्धा नाही कळालं. असं तर आत्ताच बसले मी असं वाटत होतं, पण 3 घंटे झालेले कळत नव्हतं. अतिशय सुंदर